विद्यार्थी मित्रांनो, आपण 1960 ते 2000 या काळातील कथा आणि कथाकार, ग्रामीण कथाकार, दलित कथाकार, नवकथेनंतरचे कथाकार, स्त्रियांनी काही कथा लिहिल्या आहेत ते बघूया. विज्ञान कथा, प्रायोगिक कथा. आता कथाकार आणि कथा. जी.ए. कुलकर्णी. नवकथेनंतरच्या कथा लिहिल्या आहेत जी.ए. कुलकर्णी, हिरवे रावे, रक्तचंदन, काजळ माया. त्यानंतर विद्याधर पुंडलिक, पोपटी चौकट, टेकडीवरचे पीस, शरश्चंद्र चिरमुले, श्री शिल्लक. एकमेव संग्रहात केवळ 14 कथासंग्रह त्यांचे आहेत. रंगनाथ पठारे, अनुभव विज्ञ आहे. रथ, स्पष्ट वक्तेपणाचे प्रयोग, ईश्वर मृतात्म्यास शांती देव. भारत ससाणे, अस्वस्थ विस्तीर्ण रात्र, चिरदाह. या सर्व कथा नवकथेनंतरच्या कथा आहेत. 1945 पासून नवकथेचा बहार सुरू झाला. त्यानंतर दलित कथा. बंधू माधव हे पहिले दलित कथाकार होय. अण्णाभाऊ साठे यांनी खुळवाडी 1957 मध्ये पहिला कथासंग्रह लिहिला आणि शंकरराव खरात यांनी 12 बलुतेदार 1959 मध्ये हा कथासंग्रह प्रसिद्ध त्यांचा झाला. त्यानंतर त्यांनी तडीपार, सांगावा, टिटवीचा फेरा, आडगावचं पाणी अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले. त्यानंतर बाबूराव बागुल, जेव्हा मी जात चोरली होती, मरण, त्यांनी तो 1963 मध्ये लिहिला हा कथा संग्रह. आणि मरण स्वस्थ होत आहे हा 1969 मध्ये बाबूराव बागुल यांनी लिहिले. हे प्रसिद्ध दलित कथाकार आहेत. केशव मिश्राम यांनी खरबड हा 1980 मध्ये. आणि त्यानंतर पत्रावळ, धगाडा, खाडे व वन इत्यादी संग्रह आले. वामन ओवाळ हे विनोदी दलित कथा लेखक आहेत. त्यांच्या गंभीर कथाही आहेत. बेनवाड, येळकोट, वाटा आडवाटा, वारसदार इत्यादी कथासंग्रह आहेत. अर्जुन डांगळे ही बांधावरची माणसं, योगीराज वाघमारे, उद्रेक, बेगड, गुडदाणी, शरण कुमार लिंबाळे, हरिजन रथयात्रा, दलित ब्राह्मण, माधव कोंडविलकर, पार्वती निर्माळ, कोहिली. दलित स्त्रीच्या शोषणाचा वेध त्यांनी घेतलेला आहे. सुखराम हिवराळे, विश्वगंगेच्या काठी, आव्हाळ आणि जागरण, वेठबिगार, विद्रोह. दलित कथा ही दलित जीवनातून निर्माण झाली. वरील 11 कथाकार हे दलित कथाकार आहेत. त्यानंतर ग्रामीण कथा. आनंद यादव, खळाळ 1967 आणि घर जावई 1974 हे त्यांचे कथासंग्रह. त्यानंतर हिरवी संस्कृती आणि फाट्याचं पाणी ही कथासंग्रह त्यांनी लिहिले. रा. बोराडे हे ग्रामीण कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. चारुता सागर, नागिन, नदीपार, मामाचा वाडा, भास्कर चंदनशिव, जांभळडव, अंगारमाती, मरणकळा, नवी वारूळ, बिरड, नागनाथ कोतापल्ले, कर्फ्यू आणि इतर कथा. संदर्भ, राजधानी, रक्त आणि पाऊस, कवीची गोष्ट, देवाचे डोळे, सावित्रीचा निर्णय. आनंद पाटील, कागद आणि सावली, मोहन पाटील, लिगाड आणि खांदेपालट. सदानंद देशमुख, लचंड आणि उठावन यांनी बदललेल्या गावाचे चित्रण यामध्ये उभे केलेले आहे. वरील 8 कथाकार ग्रामीण कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर स्त्रियांचे कथालेखन. कमला देसाई, रंग, काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई या दीर्घ कथा कमला देसाई यांनी लिहिल्या. गौरी देशपांडे, आहे असं आहे 1966 मध्ये हा त्यांनी कथासंग्रह लिहिला. प्रिया तेंडुलकर, ज्याचा त्याचा प्रश्न 1984 मध्ये लिहिला हा कथासंग्रह. आणि मेघना पेठे, हंस अकेला आणि आंधळ्याच्या गाई. उर्मिला पवार, 6वं बोट 1988 मध्ये लिहिला. आणि चौथी भिंत 1997 मध्ये. सानिया पण 1980 पासून कथा लिहित आहेत. तर प्रयोगशील कथा. दिलीप चित्रे, विलास सारंग आणि श्याम मनोहर हे तीनही कथाकार हे प्रयोगशील कथाकार आहेत. अफेअर्स 1968 मध्ये दिलीप चित्रे यांनी कथा मुंबईत घडते, खूप वेगळी कथा आहे. आणि विलास सारंग, सोलेदाद 1975 आणि आतंक 1999 मध्ये त्यांनी लिहिली. श्याम मनोहर हे 82 नंतरच्या कथालेखनामधून माणसाच्या संबंधातील नाट्याचा शोध त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर विज्ञान कथा. भारा भागवत, अदृश्य माणूस, झपाटलेला प्रवासी, चंद्रावर स्वारी,
जयंत नारळीकर, यक्षाची देणगी, अंतराळातील माणूस, टाईम मशीनची किमया, सूर्याचा प्रकोप, भालबा केळकर यांची सावल्यांची सृष्टी, यशवंत रांजणकर यांचा शेवटचा दिस, निरंजन घाटे, जीवनदायिनी आणि इतर कथा, सुपरमॅन, यंत्रलेखक, प्रोटोकॉल, भविष्यवेध, मृत्यूदूत, यंत्रमानवाची साक्ष हे निरंजन घाटे यांच्या विज्ञान कथा आहेत. लक्ष्मण लोंढे 1970 पासून कथालेखन करणारे विज्ञान कथालेखक. 22 जुलै 2095. 1984 मध्ये हा त्यांनी कथासंग्रह लिहिला. त्यानंतर सुबोध जावडेकर, गुगली, वामनाचे चौथे पाऊल, अवकाश भाकिते आणि संगणकाची सावली वरील 7ही कथाकार हे विज्ञान कथाकार आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम विज्ञान कथेतून व्यक्त केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.